हौसेला मोल नसतं हे अनेकदा हौशी लोकांच्या आगळ्या वेगळ्या छंदातून दिसून येतं। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातल्या पंकज पारख या कपडा व्यापाऱ्यानं चक्क सोन्याचा शर्ट शिवलाय। 4 किलो सोन्याचा शर्ट तयार करण्यासाठी 18 कारागीर 50 दिवस अहोरात्र मेहनत घेत होते। मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या पारख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। हौसेला मोल नसतं असं म्हणतात। पंकज पारख आपल्या बरोबर आहेत। सर, हा शर्ट बघितल्यावर खरोखरच सर्वसामान्य नक्की धक्का बसेल की सोन्याचा शर्ट कसा काय होऊ शकतो। सोन्याची कडी बघितली, सोन्याचं चेन लोकांना माहिती आहे किंवा सोन्याचे अजून दागिने माहिती आहेत, पण सोन्याचा शर्ट काय नक्की तुमची हौस आहे? नक्की हाऊस म्हणजे माझी लहानपणापासून आहे। मी पहिलीमध्ये जात होतो तेव्हा मी सोन्याची चेन आणि अंगठी घालत होतो आणि एक पहिल्यापासून इच्छा होती का काहीतरी जगामध्ये वेगळं काहीतरी करावं। आणि ही हाऊस करताना नुसती मी माझी एकट्याची हाऊस करत नाही, मी गरीब दुबळ्यांची सेवा पण करतो, हँडिकॅपची सेवा करतो, ब्लड कॅम्प आहे, असे वेगवेगळे उपक्रम मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला असेल आणि 12 महिने माझी सेवा चालू असते। नुसता शर्ट तर ही माझी स्वतःची इच्छा आहे, पण मी असं वेगळे पण करत असतो सगळं। शर्ट हा ठीक आहे, एक माध्यम झालं, एक माझी आवड झाली ही सर, त्यात मी सेवेचं कामही भरपूर करत असतो याच्यामध्ये। मला सांगा, हा शर्ट कसा बनवला किंवा कशा पद्धतीचं हा सगळं 4 किलो सोनं वापरून तुम्ही शर्ट कसा तयार केला, किती दिवस लागले आणि किती खर्च आला? याला संपूर्ण 50 दिवस लागले। याच्यावर 18 कारागीर काम करत होते आणि साधारण 1 कोटीच्या घरामध्ये जाईल। याची कॉस्ट अजून काही काढलेली नाही आहे, पण अजून पुढे पण जाऊ शकते, पण साधारण 1 कोटीच्या पुढे जाणार ते शर्टचं। पण मग सोन्याचं शर्ट का, अजून का वेगळं का नाही? शर्ट घालण्याची तुझं सोन्याची तुम्हाला कल्पना कशी सुचली? कल्पना म्हणजे एक आवड होती काहीतरी वेगळं। आता 2 किलोची चेन केली तरी सगळं कोणाकडे मिळणार, ब्रासलेटही मिळणार। शर्ट भारतामध्ये मी दुसरा आहे आणि त्याच्यातही एवढ्या वेळचं शर्ट मीच केलेला आहे। याच्यापेक्षा मोठा विक्रम या भारतामध्ये कोणाचा नाही। शेवटचा प्रश्न, थोडीशी सुरक्षा वगैरे किंवा याची काळजी तुम्ही कशी घेता एवढा सोन्याचा शर्ट 4 किलोचा घालून फिरताना? माझ्या स्वतःकडे लायसन आहे, वेपन आहे आणि मी महाराष्ट्र सरकारकडे ॲप्लिकेशन करणार आहे। जेव्हा मी याचा यूज करेल त्या टायमाला महाराष्ट्र सरकारने मला सुरक्षा द्यावी, त्यांचे रीतसर काय असेल ते पेमेंट मी भरायला तयार आहेत। थोडक्यात हौसेला सोन्याचं मोल नसतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अशा प्रकारची आगळी वेगळी यांची हौस आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।